हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमची जी काही 16वी कविता आहे ज्याचं नाव आहे स्वप्न करू साकार त्याचा स्वाध्याय म्हणजे त्या कवितेखालील जे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं आपण थोडक्यात आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत. तर स्वप्न करू साकार ही जी काही कविता आहे याचे कवी आहेत किशोर पाठक. त्यांनी या कवितेमध्ये आपण पुढे चालू एक नागरिक बनणार आणि नागरिकांची कर्तव्य किंवा मग नागरिकांचं आपल्या देशाबद्दलचं जे काही प्रेम असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर चला आपला जो काही हा स्वाध्याय असेल त्याला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा. आता इथे आपल्याला काही शब्दसमूह दिलेले आहेत तर त्यांची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे श्रमशक्तीचा मंत्र. श्रमशक्तीचे जे काही मंत्र आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. उत्तर बघा की श्रम हाच मंत्र, श्रमदान हेच सर्वश्रेष्ठ दान असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. आपली भारतीय संस्कृती खरंच खूप महान आहे. म्हणजे सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल तर श्रमदान असं ती मानते. श्रमाने सगळ्याच गोष्टी साध्य होतात. आजचं युग विज्ञानाचं युग मानलं जातं आणि या काळात तंत्र आणि मंत्र यांच्या साह्यानं बरीच कामं सुकर झाली आहेत. तरी मनुष्याच्या कष्टाला पर्याय नाही. यंत्र आणि तंत्र यांची मदत जरी मानव आपल्या कामाकरता घेत असला तरी त्यासाठी ही श्रमाची आवश्यकता आहे आणि बौद्धिक श्रम हे सुद्धा एक श्रमच होत. त्यानंतर ती दुसरी संकल्पना आहे हस्त शुभंकर. म्हणजे काय आता तर या ठिकाणी लक्षात घ्या की देशाची समाजाची प्रगती होणं आवश्यक असेल तर चांगल्या विचारांची माणसं एकत्र येणं आवश्यक आहे आणि त्यांच्याकडून चांगली कृती होणं गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. शुभ कार्यासाठी सबळ सुविचारी हात एकत्र आले की कोणतंही कार्य यशस्वी होणारच. या देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर युवा वर्गानं सुविचारांची कास धरली पाहिजे. म्हणजे चांगले विचार आपण आत्मसात करायला हवे. विचार शुद्ध असतील तर परमेश्वरही अशा वेळेस आपल्याला सहाय्य करायला धावून येतो. आपले विचार चांगले असतील त्यातून इतर लोकांना काही मदत होणार असेल तर आपल्याला परमेश्वर म्हणजे खुद्द देव सुद्धा मदत करायला येतो, धावून येतो. शुभंकराचेही हात आपल्याला मिळाले तर त्या कामात नक्की यश मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हस्त शुभंकर ही संकल्पना आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढची संकल्पना आहे की आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. आभाळावर आपण काय करूया, उत्क्रांतीचा जो काही ललकार आहे तो आपल्याला घुमवायचा आहे. आणि ही संकल्पना नेमकं काय सांगते लक्षात घ्या. तर आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. माणसाच्या कर्तृत्वावर यशाची मोहर उमटते, त्यामागे त्याचं सातत्यपूर्ण परिश्रम असतात. असाध्य ते साध्य करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ध्येयवेड्या लोकांना तर 2 हात आणि 24 तासही कमी पडतात अर्थातच, आणि काम न करणाऱ्या लोकांना वेळ जात नाही. आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा यथार्थ उपयोग करत ही माणसं अत्युच्च पदावर पोहोचतात. कामाबद्दलचं सातत्य, प्रयोगशीलता यामुळे त्यांच्या यशाची पताका आभाळावर डोलू लागते आणि त्यांच्या कामाची ललकारही आकाशापर्यंतच पोहोचते. आता या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला संकल्पना स्पष्ट करायच्या होत्या त्या आपण केलेल्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. आता हा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृतीच्या स्वरूपात दिलेला आहे, पण तो आपण आकृतीच्या स्वरूपात न देता साध्या सरळ रूपामध्ये मांडलेला. तर त्यांची उत्तरे बघा आता की उत्क्रांतीचा ललकार, उद्योगाचे चक्र, हाताचं यंत्र, घुमवणारे घटक आणि श्रमशक्तीचं मंत्र. त्यानंतरची दुसरी आकृती अशी की भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्टी. कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, शुभ कार्य करणारे हात, शक्ती निर्माण करणं, एकी बळकट करणं, विश्वाची विभव संपदा जपणं व वाढवणं. या ठिकाणी आपला जो काही दुसरा प्रश्न आहे तोही संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. म्हणजे कवितेचं जे काही सौंदर्य असेल तर ते त्याच्या आशयाच्या म्हणा किंवा त्याच्या कविता सौंदर्य, भाव सौंदर्यामध्ये आपल्याला स्पष्ट करायचंय.
खालील काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. जी काही खालील काव्यपंक्ती आहे तर तिचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. यामध्ये काव्यपंक्ती काय बघा, की या देशाच्या मातीवरची आमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. तर ही जी काही हा जो काही आपला देश आहे तर या देशाच्या मातीवरचा आपलाच अधिकार आहे आणि नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न आपल्याला साकार करायचे. तर बघा या ठिकाणी त्याचं उत्तर काय येतं, तर प्रस्तुत कविता किशोर पाठक यांच्या बालकविता संग्रहातील आहे. या कवितेतून कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न रेखाटलंय. या कवितेतून आपल्याला देशातील कृषी संस्कृती, श्रमाचं महत्व, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचं महत्व कवीनं पटवून दिलेलं आहे. आपला भारत देश विविधतेने नटलेला देश आहे. आपल्याकडे निसर्गाची, माणसाची विपुलता दिसते, म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याकडे ते उपलब्ध आहे. या विविधतेकडे लक्ष देत आपण नव्या युगाचं स्वप्न साकार करायला पाहिजे असा विचार या कवितेतून मांडला आहे. या देशाच्या मातीवर आमचा अधिकार आहे, म्हणजेच या भूमीवर आमचा हक्क आहे. मग या हक्काची केवळ जाणीव नको तर या भूमीची जबाबदारीही आपल्यावर आहे हे युवा पिढीनं कधीही विसरता कामा नये. आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आपण लक्षात ठेवायला हवं. एखाद्या गोष्टीवर आपण जेव्हा अधिकार सांगतो तेव्हा त्याची जबाबदारी घेण्यासाठी युवा पिढीनं पुढे यायला पाहिजे. नव्या पिढीसमोर आव्हाने वेगवेगळी असणार आहेत. नव्या पिढीला यंत्र आणि तंत्र यांची आव्हानं स्वीकारून कृषी मंत्रही आत्मसात करावा लागणार आहे. नव्या युगातली नवीन स्वप्न साकार करण्यासाठी हे आव्हान केलं आहे. तर या कवितेचा जो काही आशय, जी काही कवितेची वाक्य या ठिकाणी ओळी दिलेल्या, तर त्याचा आशय अशा पद्धतीचा आहे. तर थोडासा मोठा आशय आहे, पण बघा त्यामध्ये खूप मोठा भाव लपलेला आहे. आता 2 ओळी आणि त्याच्यावर आपल्याला बरेचसे वाक्य या ठिकाणी लिहावे लागतात आणि त्यासाठी तुमची शब्दसंपदा म्हणजे तुमचे जे काही शब्द असतील त्याचा साठा तुम्हाला खूप असायला हवा. त्यानंतरचं पुढचं बघा, की खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा. आता इथे आपल्याला ज्या काही पंक्ती दिसत आहेत तर त्यातून सूचित होणारा जो काही अर्थ आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तर घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार, शेतामधून पिकवू माती, धन हे अपरंपार. तर आता या वाक्याचा आशय काय, याचं काव्य सौंदर्य काय, लक्ष घ्या. आजचा काळ जास्त वेगवान आहे. कारण काय, तंत्रज्ञानाचं युग आहे. यंत्रयुगात घराघरातून जन्म घेणारी नवीन पिढी ही जास्त हुशार आहे. आपण म्हणतो की आपल्यापेक्षा पुढची येणारी पिढी ही काय असणार आहे, खूप स्मार्ट असणार आहे. या पिढीला योग्य दिशा दिली तर तिच्याकडून बरेचसं भरीव कार्य घडू शकतं. नवीन पिढीचा नवीन अवतार आहे. या पिढीकडे विचारांचं तेज आहे आणि ही पिढी खूप चाणाक्ष सुद्धा आहे. आपला भारत देश कृषी प्रधान असलेला देश आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जवळपास 60% लोक शेती करतात. इथे शेतकरी हा लाखो जीवांचा पोशिंदा आहे असं मानलं जातं आणि या शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेलं धान्य हे मोत्यासारखं आहे. हे मोती फार कष्टाने मिळवलेले असतात आणि हे शेतकऱ्यासाठी तर धन आहे आणि नागरिकांसाठी शेतकऱ्यांनी पिकवलेलं हे धन अपरंपार आहे. त्याची किंमत आपण करू शकत नाही, कारण अनेकांच्या जीवाचा तो आधार आहे. शेतकऱ्याने पिकवलेले हे मोती अनेकांना धनाप्रमाणे वाटतात, कारण त्यामुळे त्यांचं जनजीवन सुरळीत चालतं आणि त्यामुळेच आपल्याकडे शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून ओळखलं जातं. आता यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की या कवितेत कवीने बघितलेलं स्वप्न तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये मांडायचे. तर या ठिकाणी बघा की स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत. या कवितेत त्यांनी शेतीचं महत्व, श्रमाचं महत्व आणि एकतेचं महत्व सांगितलंय. भारतातील शेतीचा विकास म्हणजेच भारत देशाचा विकास होय असं कवीला वाटतं. भारतात शेतीचा विकास होईल आणि शेतात भरपूर पीक असेल असं स्वप्न कवी पाहतो. भारत देशात जरी लोकसंख्या जास्त असली तरी त्या लोकसंख्येचा उपयोग आपल्याला उद्योगधंदे वाढवण्यासाठी होऊ शकतो. पण आपल्याकडे काय होतं, या उलट आपल्याला भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पाहायला मिळते. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी जास्त
तेवढी श्रमशक्ती असं कवीला वाटतं. भारत देशात उद्योगधंद्यांची भरभराट होईल आणि देशाचा विकास होईल असं स्वप्न कवी पाहतो. भारत देशात विविध जातीचे आणि धर्माचे लोक राहतात. भारतात विविधता असली तरी सर्व लोक एकजुटीने राहतात. म्हणजे भारतामध्ये बघा बऱ्याचशा जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक या ठिकाणी राहतात आणि तरी सुद्धा या वेगवेगळ्यापणामध्ये सुद्धा आपल्याला एकता पाहायला मिळते. या एकजुटीमुळे भारत देशाचा विकास होईल असं स्वप्न कवी पाहतो. आपण सर्वजण एकजुटीने सुंदर भारत घडवू असे स्वप्न कधी पाहतो. कवितेच्या स्वप्नात देशाचं उज्ज्वल भविष्य देखील पाहतो आणि अशा प्रकारे या कवितेत लेखकाने आपल्या देशाबद्दल अनेक अनेक स्वप्न पाहिलेली आहेत. त्यानंतरचं पुढचं बघा की कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. आता कवितेमध्ये एकात्मतेचा सुद्धा विचार स्पष्ट झालेला आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. तर स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत. या कवितेत त्यांनी शेतीचं महत्व, श्रमाचं महत्व आणि एकतेचं महत्व सांगितलं आहे. भारत या देशाच्या लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो. त्यात भर म्हणजे भारत या देशात अनेक जातींचे, धर्मांचे आणि विचारांचे लोक राहतात. असं असलं तरी भारतामध्ये एकीचं बळ दिसून येतं. धर्म वेगळा असला तरी सर्वजण एकमेकांशी माणुसकीने वागतात. सर्व धर्माचे, पंथाचे विविध सण आपण एकत्रितपणे साजरे करतो. एकमेकांना आपण मदत करतो. आपल्यामध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा आहे. नव्या पिढीचा देखील एकात्मतेबद्दल असाच सकारात्मक दृष्टिकोन आहे. या देशावर आणि या देशाच्या मातीवर सर्वांचा समान अधिकार आहे ही जाणीव सर्वांच्या मनात आहे. आपण एकजुटीमुळे शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास करू शकतो. सर्वांच्या श्रमशक्तीने आपण आपल्या भारत देशाचा विकास करू शकतो. अशा प्रकारे एकात्मतेचं महत्व कवी आपल्याला या कवितेतून समजावून सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा जो काही आपला हा जो काही स्वाध्याय होता 16व्या पाठाचा तो संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्याचे लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने यापूर्वीचे जे काही पाठ असतील, कविता असतील तर त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. तर भेटू आपण लवकरच नवीन भागामध्ये, नवीन माहिती सोबत, नवीन छान अशा गोष्टी सोबत. तोपर्यंत बाय गाइस, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.